ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। जिल्हाधिकारी सोलापूर सर्वांना कल्पना असेल की 20 नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्यामध्ये आणि आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा विधानसभा निवडणुकीची प्रोसेस पार पाडली आम्ही। 23 नोव्हेंबरला काउंटिंग झाला आणि रिझल्ट पण त्याच दिवशी डिक्लेअर झाले। त्यानंतर 29 नोव्हेंबरला माळशिरस तालुक्याचे मरकडवाडी गाव, माळशिरस तालुक्याच्या मरकडवाडी गाव प्रांत आणि तहसीलदारला तिथे जे गावचे लोक होते, जे गावचे नागरिक होते, त्यांनी एक निवेदन दिला की जे रिझल्ट्स आले आहेत यावर आम्हाला विश्वास नाही आणि म्हणून आम्हाला चाचणी मतदान करायचे, एक्झिट पोल स्वतः बॅलेट पेपरवर करून बघायचे। आजच्या लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 याच्या कलम 19 अ 20 आणि 20 अ, कलम 19 अ 20 आणि 20 अ त्याप्रमाणे फक्त आणि फक्त भारतचे निवडणूक आयोगला, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला आणि त्यांच्या मशिनरीला, म्हणजे आम्हाला, फक्त आम्हाला इलेक्शन कमिशन आणि त्यांच्या वतीने आम्हाला इलेक्शन करण्याची किंवा कुठल्याही निवडणूक करण्याची, लोकसभा आणि विधानसभा निवडणूक करण्याची ज्या प्रोसेस आहे ते फक्त आम्हाला करता येते। बाकी कोणालाही हा कुठल्याही प्रकारचा अधिकार देण्यात आलेला नाही आहे। कुठल्याही कायद्यामध्ये, कुठल्याही नियमामध्ये दुसरा कोणत्याही माणसाला असा प्रकारचा प्रोसेस करण्यासाठी, निवडणूक स्वतः करण्यासाठी अधिकार कोणालाही प्राप्त नाही आहे। म्हणून त्यांच्या जे निवेदन होता ते प्रांत आणि तहसीलदारनी त्याला अमान्य केला। त्यानंतरही त्या ठिकाणी जे नागरिक होते त्यांनी असा ठरविला की आम्ही स्वतः मतदान करून बघणार। त्यामुळे 2 डिसेंबर पासून 5 डिसेंबरला प्रांत माळशिरसनी या ठिकाणी जमावबंदीचा आदेश काढला। CRPC 144 आणि आता भारतीय न्याय संहिता 163 कलमचा उपयोग करून त्यांनी जमावबंदीचा आदेश काढला। त्याचे उल्लंघन करण्यात आला म्हणून 89 लोकांवर त्या ठिकाणी FIR दाखल झाला। भारतीय न्याय संहिता 189 टू 190 आणि 223 हे सगळे कलम मध्ये त्यांच्यावर FIR गुन्हा आम्ही दाखल केला। आता बरेच लोकांच्या मनात हा प्रश्न आहे, 2-3 प्रकारचे प्रश्न आहेत। पहिला प्रश्न असा आहे, गावचे नागरिक जे आहेत त्यांना चाचणी मतदान करण्यापासून का रोखण्यात आला। दुसरा, EVM बद्दल बरेच लोकांनी सवाल उपस्थित केले आहे, बरेच लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत। तर हे सगळे प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी हा प्रेस कॉन्फरन्स ठेवला आहे। नंबर 1 जे सवाल आहे की त्या ठिकाणी लोकांना चाचणी मतदान का नाही तुम्ही करून दिला, त्याचे ऑलरेडी उत्तर दिलं आहे। लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मध्ये कलम 19 अ 20 आणि 20 अ मध्ये फक्त इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि त्यांची मशिनरी, म्हणजे की कलेक्टर आणि कलेक्टरची मशिनरी, फक्त त्यांना हे अधिकार आहे की इलेक्शन घेण्यासाठी, लोकसभा आणि विधानसभा इलेक्शन घेण्याचे अधिकार फक्त आम्हाला आहे, बाकी कोणालाही नाहीये। कुठल्याही तरतूदमध्ये कोणालाही कुठलाही अधिकार देण्यात आलेला नाही आहे। नंबर 2, त्यांना जर रिझल्ट्सवर डाऊट असेल, ज्या EVMच्या रिझल्ट्सवर डाऊट असेल तर ते कोर्टमध्ये इलेक्शन पिटिशन फाईल करू शकतात, ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे तक्रार करू शकतात, त्याच्या मुभा आहे त्यांना। पण स्वतः चाचणी मतदान घेण्याच्या कुठल्याही प्रकारच्या मुभा कोणालाही नाही आहे। उदाहरणासाठी जर कोणाला असं वाटलं की पोलीस फोर्स बरोबर काम करत नाही, त्यांना न्यायालयातून बरोबर न्याय मिळत नाही, याचे असा अर्थ नाही झाला की तुम्ही स्वतःच्या पोलीस फोर्स किंवा स्वतःच्या जेल सुरू करू शकता। तो सरकारचा काम आहे, तो इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे काम आहे, तो आमच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि कॉन्स्टिट्यूशनल मशिनरीचा काम आहे।
पहिला उत्तर हा झाला. दुसरा जो प्रश्न बरेच